हॅलो मुलांनो, रिझनिंगचा पुढचा प्रश्न बघा, किती इझी पद्धतीने सोडवू शकतो आपण. एका टोपलीत काही फळे आहेत, त्यापैकी 8 सोडून सर्व केळी आहेत, 12 सोडून सर्व सफरचंद आहेत व 16 सोडून सर्व संत्री आहेत. मी म्हणतो पेटीमध्ये फळं किती आहेत? X आहेत. आणि आपल्याला कोण कोण दिलेत? केळी दिलेत, X वजा 8, 8 सोडून सगळी केळी आहेत. परत सफरचंद दिलेत, X वजा 12, 12 सोडून सगळी सफरचंद आहेत. आणि परत संत्री पण दिलेत आपल्याला, आणि संत्री किती दिलेत? 16 सोडून सगळी संत्री आहेत, म्हणजे X वजा 16 संत्री आहेत. मला सांगा या 3 फळांची बेरीजच किती येणार आहे? X येणार आहे. का? कारण टोपलीतली फळं किती? X. मग बघा आता किती येणार? 3X वजा 12 8 20 आणि 16 36 इज इक्वल टू X. हे 3X इकडे आलं किंवा X तिकडे गेलं, किती येणार? 2X. आणि हे इकडे आलं 36 आलं. सो X बरोबर 18. टोपलीतली एकूण फळं किती? 18. त्यांनी आपल्याला काय विचारलंय? टोपलीत सफरचंद किती? सफरचंद किती आहेत रे? X वजा 12. तसं 18 वजा 12, 18 वजा 12 किती येणार? सफरचंद 6 सफरचंद येणार. ऑप्शन नंबर 2. जर हा प्रश्न तुम्हाला आला असेल तर सेम टू सेम हा प्रश्न तुम्ही सोडवा. आणि अशाच पद्धतीनं सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी आपली फास्ट ट्रॅक बॅच परीक्षेच्या आधी नक्की जॉईन करा. धन्यवाद.